राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक विशिष्ट घटना घडली आणि मला तुमच्यापर्यंत जाऊन जरा आतलं सांगावाच काय म्हणजे समाजात काय चाललंय ना बघा तुम्ही जरा. आणि कसं होतं, थोडा बेडरूमचा विषय असला की मी जरा लय चवीने सांगतो, रंगून रंगून सांगतो. पण ही स्टोरी अशी आहे की हिचा शेवट गोड आहे. हा, पण विषय नेमका काय आहे तुम्हाला इसकाटून सांगतो. आज सकाळचा विषय, 5:45 फोन आला बा. सदरील व्यक्ती संगमनेर तालुक्यात रहिवासी आणि मुंबईला कामाला आहे. सगळं व्यवस्थित चाललंय. 8-15 दिवसाला घरी येणं असतं. येऊन द्या म्हणला, तुमच्यामुळं मी वाचलोय आणि फार मात्राच निर्णय घेतलाय आणि माझं थोडं ऐकून घ्या. म्हणलं काय तो अडचणीत आत्ता आहे का? म्हणलं अडचणीत नाही, पण माझं थोडं ऐकून घ्या. म्हणलं सांग बा. 20-22 मिनिटं लागली त्याला सांगायला, पण विषय फार गंभीर होता. त्याचा जीवस्य कंठस्य मित्र होता एक, म्हणजे लहानपणी एकत्र असलेली. शाळेत बिळेत एक पेन्सिल घेतली 5 रुपयाची 2 रुपयाची, त्या काळात रुपयाला 8 मिळायची. तिचं 2 तुकडं करायचं, एक त्याला एक ह्याला. हा, त्याच्या ही आहे का आपली शिस पेन्सिल, नटराजची त्यावेळेस आम्ही वापरता, कोणती वापरतो काय माहिती, पण ती शिस पेन्सिल त्याला ब्लेडनी टोक करायचा, मला बेले नाद होता. नंतर ते शार्पनर बिपनर निघालं, पण शार्पनरपेक्षा असं ब्लेडनी त्याला टोक करण्याची ते मजाच वेगळी. हा, आणि चांगलं मस्त केलेलं टोक खटकुनी खुडलं ना, ती त्यासारखं दुःख नाही त्या काळात. असं माझी शिशी गेली वाया. ती लहानपण तुम्हाला आठवलं असं जरा, तसंच असतं. मग शिशी, आम्ही शिशी म्हणायचो पेन्सिलला. पार एवढा तुकडा होस्तो वर वापरायची बा. हा, खुडरबर वापरायचं. असं जुना काळ आपला. जीवस्य कंठस्य मित्र. दोघ जण काळानुरूप मोठे झाले. ह्याचं लग्न झालं, त्याचं लग्न झालं. आता एकाच नाव सदा ठेवून एकाच नाव माधा ठेवू आपण, काय हरकत नाही. साधा गेला मुंबईला, माधा राहिला तिथंच. त्या माधाचं लग्न होतं. त्या लग्नात बोलावलं मित्राला. लग्नात नवरीवर जुळलंय सुत. बघा आता लग्न कुणाचं? माधाचं. माधाच्या बायकोवर आता चेष्टा मस्करी, आता लग्न आहे म्हणले, भाऊजी भाऊजी. त्या नवरीला हेतू मनापासून आवडला. ही स्वतःहून त्याला फोन करायला लागली. त्या काळात बटनाचा फोन, जुना काळात. आणि म्हणलं ही का फोन करते, ही का फोन करते. या की घरी एकदा जेवण करते, असं करते तसं करते. आणि गडी थोडा 90 मधला होता, हे बी 90 मधला. कवा तरी आपलं उलस सुटका. मित्राला मित्र भेटला दिवसांनी. आता म्हणलं ह्याच्या घरी तर जायची आपल्याला, काय करावं. त्याच्या घरापुढे किराणा दुकान होतं, तिथं थांबला. अर्धा पाऊण तास. स्प्लेंडर गाडी होती जुनी. स्प्लेंडर जरा कडाक राहते, तांबाटी बिंबाटी व्हायला, फुलं व्हायला. शेतकऱ्यातच असतं. थांबला तिथं अर्ध्या 15 तासांनी. मित्र अरे म्हणला, तू सदा तू कधी आला? अरे माझा मी अर्धा तास झाला आलेलो. म्हणलं ओळखतोय का नाही? अरे मला तुला ओळखायचं नाही, कुणाला ओळखायचं. तू एक काम कर, लई दिवसांनी भेटलाय, आज बसू चल निवांत. चालतंय म्हणला. अरे मला जायचं होतं, पण अरे जाशील म्हणला, आपण काय रोज रोज भेटणार आहे का. गेले 3 क्वार्टर दोघात. त्याच्यानंतर चकना बिकना घेतला थोडा. घरी अशी तंगाट झाली. तिथून घरी बायकोला फोन केला. माझा मित्र माधा आलाय. माधा म्हणले की बायको मारायची खुश. मग काय चिकन घेऊन येताय का, मटण घेऊन येताय, काय करताय मग? म्हणला गावरान अंडी आहेत ना. हा म्हणले आहेत 10-11. टाक उकडाय म्हणला. बाजारच्या भाकरी टाक 5-6 दपा दपा. जेवण तयार करून ठेवले. हे घरी गेले. 9 वाजले होत्या, 9:30 वाजल्या. दोघं तराट एकदम जेवायला. आणि तुम्हाला माहिती, पेलेल्या माणसाला कॉन्फिडन्स लेवल थोडं हाय असते. ती देत नाही बोलायला, अमकं तमकं वावरायला. हे ती हा नजर सुद्धा. हा, जसं त्या मित्राचं बायको त्यांनी फोन करणारी बघितली, याला तर पार नागोबा टुपली सोडून बाहेर पडायला लागला. याला कसं वाटलं, नाही आज काम झालंच पाहिजे. मित्राला म्हणला, होय र जेवण झाले, मी निघू का आता? मला येडा आहे का काय? बिबट्याचं बी आहे, चोरा शिलटाचं बी आहे. सकाळच्या पर्यंत उजाडलं होतं झोपीतच. अरे पण मला तुझी एकच खोली, काय नाही म्हणला. पोरं तिकडं ह्याच्यात झोपल्यात, एक पाळण्यात आहे, तू म्हणला नेर राहीत. हा, बेड होतं, त्या बेडवर नवरा बायको झोपली, हा खाली झोपला.
त्यांचं काय घुसूर फुसूर झालं. पिवळ्या कलरचा म्हणला एक दिवा चालू होता आपल्या ह्याचा, काय झिरो बल्ब म्हणतात त्याला, पिवळ्या कलर बंद लाईट. त्यांचं काय खुसूर फुसूर दोघांचं झालं काय माहिती. दोघं बी ह्याच्या शेजारी खाली येऊन झोपली. बायको पलीकडून झोपली, मित्र शेजारी झोपला. पण ती तंगाट असल्यामुळे त्या जेवल्यामुळं सुस्ती. ज्याच्या मनात वास नाही त्याला झोप येणं ध्यानात ठेवा. सदाला झोप येणं त्या बायकोला येणं, मादा मात्र बिनगोर झोपला. झोपू द्या. जसा तो झोपला स्वतःहून, आता कसं आहे, ज्याला तहान लागली त्या तहान लागलेल्या माणसाने तळ्याकडे जायचं असतं. कधी असं होतं का हो? तळ स्वतःहून माणसाकडे आले होतं का? कधी नाही होत. आलं ना तळ, स्वतःच्या लुगड्या सकट आलं. हा, तळ साईडला आलं. आणि जसं आलं मग ती कसं असतं, पाटकुनी मिठी मारली कार्यक्रम ओके. तिथं काही मूर्त काढायचा का कुणाकडून? अजिबात नाही. हा तृप्त झाला, ती तृप्त झाली. जाता जाता सगळं झाल्यावर कानात तिने लय महत्वाचा विषय सांगितला. बघा जगदुनिया कशी आहे. माझा नवरा 7:45 आहे. हा विषय लक्षात तुमच्या. हा विषय इरेक्शनचा असतो. हा विषय व्यवस्थित स्त्री न समजणारा असतो. हा विषय फोरप्ले न कळणाराचा असतो. हा विषय शरीराचा, स्त्रीच्या शरीराचा असा एक पार्ट आहे की त्या पार्टला टच जरी केलं तर त्याच्यात असंख्य असे संवेदना, त्याचं डायरेक्ट कनेक्शन मेंदूशी असते. लोकांना तपासत नाही. करायचं कळा लोकांना तिच्या आयला. मग मारायची लपडी वाढल्यात जगात. कवर बोंबली मी तरी कळानाच, सुधारणाच काय. हा, आणि मग ती म्हणली काय माझं इच्छा पूर्ण होत नाही असं तसं. ही ती म्हणला मी आहे ना, मी कायला आहे. वय असतं, तरुण पण असतं ह्याच्यात, पण त्यांना माहिती ना पुढं काय काय होतं. झालं चालू रंगारंग. ज्याच्यात कमतरता आहे त्या माधाला सुद्धा हा विषय कळला, राग नाही आला. म्हणला जाऊ द्या मोरता, काय तोडून तर येत नाही ना, कुठं माझं तरी प्रॉब्लेम यायची नव्हतं तरी. असा विषय बघा, ही अशीच दुनिया आहे. ते त्यांचं प्रेम म्हणा, लफडं म्हणा, जे काय होतं, त्या बाईने हे संबंध पुढचे 17 वर्ष चालले. सोपं नाही. 17 वर्षामध्ये तिची पोरं मोठाली झाली, तिच्या मुलीचं लग्न झालं, तिला नातू झाला. संबंध घ्याव. ह्याच्या बायकोला एकदा कळलं, आता कळलं 5-6 महिन्यापूर्वी. बायको 2 महिने बोलायची बंद. पण ह्यो म्हणलं मी सोडून देणार विषय माझं काय नाही, कावा तरी आपलं जा होतं, पण तू माझी लग्नाची तूच, आणि तुझ्याशी मी जगू शकत नाही, मला सोडून जाऊ नको. बायका म्हणजे बावनाशीला असतात. थोडं नवरा गोड बोलला ना थोडं पागाळतात, परत नाही जाणार नाही. तिलाच विषय सोडून दिली. बायको चांगलीच म्हणायचं, नाही तर गठोडं बांधून मारला गेल्यावर लगेच 498 की 1 कोर्टात. तिला लाकलापडी राहतात. कारण महिला बऱ्याच वेळा स्वतःच्या लेकरा बाळाचा विचार करतात, गड्यांना नाही केला. आता इथपर्यंत हिला पुढं आलंय. आता पुढं काय, तर ह्याच्या मुलीला हा विषय थोडा कळला होता सदाच्या. बर, त्या बाईला त्याने सांगितलं. मन तर भरलंच होत त्याचं. म्हणला मला हा विषय जो आपला आहे तो थांबवायचा आहे पूर्ण. ती म्हणली चालते, माझं काय जबरदस्ती नाही, पण मी तुला कधी त्रास दिला नाही, मी काय नाही, तू म्हणशील तेव्हा तुझ्यासाठी हजर राहिले माझं शरीर घेऊन. असं 9 रुपये यांनी त्या बाईला खर्च केला नाही कधी. बऱ्याच वेळा लोक जमिनी की त्यातून घालवतात, अजिबात नाही. उलट तिने 2-3 वेळा बूट, 2-3 ड्रेस, गड्याळ असं याला दिलं, पण तिने स्वतः काय नाही घेतलं. म्हणजे याच्या पाठीमागं तिचा काय उद्देश नव्हता की त्याला लुटायचं आमकं तसं काय नाही, फक्त एक शरीराची बुक म्हणून. असं समाजात चालतं, चोरी छुपे गपचिप चालतं. सदानी तिला सोडण्याचा निर्णय घेतला याचं कारण होतं की पोरगा लागणार आलेला आहे, शिक्षण घेतोय चांगल्या दर्जाचं, पोरगी डोक्याला चांगली आहे आपली, पोरगी मोठी झाली, 12वी नंतर 1 वर्षाला आहे आता. म्हणला हे आपला म्हणजे सबस्क्रायबर आहे आपला. म्हणला आपला करेक्ट कार्यक्रम व्हायला तर लय वर्ष म्हणला कार्यक्रम चाललाय, काहीतरी होईन म्हणला आता. बस कोण मारीन काय करी काहीतरी होईन, काय नाही झालं तर माझं वाटलं होईन घरच्याचं. आता ही स्टॉपच करायचं. ते निर्णय घेतला की थांबवायचं. बाय म्हणले चालते. 5-6 महिन्याचा कालावधी गेला. तिचा नंबर सुद्धा यांनी ब्लॉक केला. आज त्यांनी साधानी फोन मला करायचं कारण गेले 15 दिवसापासून ती परत दुसऱ्याच्या फोनवरून याला फोन करायला लागली. बोलायचं होतं महत्वाचं. मग आपलं एवढं चांगलं संबंध असताना मला परत इच्छा होती, तू म्हणशील तिथं मी येते आमकं तमकं.
मला अरे आपलं वय झालंय आता, मी 50ला टेकलोय, तू 48ला टेकली, आता दिवशी सोडून पोरांचं कसं व्हायचं आपल्या काय नाही. म्हणले तुझी पोरगी माझ्या पोराला नाही. आता ही पोरगी 5-50 रुपये नोकरी कामाला लागन आणि हिचा पोरगा पिकअप चालवतो, काय देईन तो, असं असतं. मला नाही तिला शिकायची इच्छा आहे, मला तिला शिकवायची, तिथं काय डोकं लावू नको तू, पण तू जर माझा संबंध संपला. त्याला म्हणलं काय केसबीस करी काय बाई आमकं तमकं, नाही म्हणलं तसलं नाही विषय काय. मग म्हणलं देवा विषय सोडून. त्याने त्याचं 17-18 वर्ष चाललेलं संबंध सोडून दिलं. हे आपलं तुमचं आमचं आपल्या चॅनलचं यश ध्यानात ठेवा. कारण उद्या काहीतरी वाकडं तिकडं होणार, काहीतरी होतच तुम्हाला, कुणाचा जीव जाईन, कुठं काय होईल, त्याच्यापेक्षा आपलं गुढीत राम केलेला कधी चांगला. ही घटना तो त्यापर्यंत पोचवायची होती आज, आणि ती मी पोचवली. त्याच्यामुळं बायकोची बरोबरी बाहेर, घरवालीची बरोबरी बाहेरची करू शकत नाही. घरवालीला जीव लावा आणि आपला संसार सुखाचा करा. रामकृष्ण हरी माऊली.